नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलो आहे. मटण कसं कोकणी पद्धतीने मटण कसं बनवलं आहे त्याची आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप कृती दाखवणार आहे. मसाले आपण दाखवणार, त्याच्यासाठी आपण कढई ठेवतोय. मसाले भाजून कसं काय काय घेतलं ते आपण तुम्हाला दाखवतोय. आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया. तेल तापलं, आपण त्याच्यामध्ये आता लवंग एक 10-12 लवंग घेतलेली आहे. लवंग टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जायफळ टाकत आहे, हे चक्रफूल टाकत आहे, हे जायफळ आहे, हे दालचिनी आहे, मिरी आहे आणि बडीशेप आहे. एवढं आपण थोडं भाजून घेऊया. तेलामध्ये भाजून घेऊया. आता आपण त्याच्यामध्ये 10-12 लसणाचे हे टाकलेले आहेत तुकडे, ते थोडं तेलामध्ये आपण करून घेऊया. त्याचबरोबर आता हे आलं आहे, थोडंसं आलं आपण भाजून घेऊया. त्याच्यामध्ये 2 कांदे चिरलेले आहे, लाल होईपर्यंत कांदा हे सर्व भाजून घेऊया व्यवस्थित. कांदा लाल झाला ना, आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून जरा भाजून घ्यायचं. हे सर्व वाटप साधारण 1 किलो मटणासाठी आहे. मटणाचं 1 किलो मटण आहे, त्याच्यासाठी एवढं आपण क्वांटिटी प्रमाणे सर्व मसाला टाकून घ्यायचा. आपण क्वांटिटी किती आणली त्याच्यावर मसाल्याची आपण हे करायचं. आपण 1 किलोसाठी आपण करू. अशा प्रकारे सर्व हे लाल होत आपण भाजून घेतलेलं आहे. आता ते एका प्लेटमध्ये घेऊन आपण त्याला थंड करत ठेवायचं थोडं वेळ. थोडा वेळ थंड झाल्याच्यानंतर आपण त्याला पुढची स्टेप करू. मटण आता आपल्याला जेवढे त्याचे तुकडे जेवढे मोठे पाहिजे तेवढे आपण करून घेऊ वेळेवर. कोणाला मोठे पाहिजे आपण, कोणाला छोटे सर्वसामान एवढे तुकडे करून घ्यायचे. मटण आपण 1 किलो बकऱ्याचं धुवून घेतलेलं आहे सफाई करून. आता त्याच्यामध्ये आपण हे कांदा लसूण आणि ह्याची जी पेस्ट केली आहे, गरम मसाले लवंग आणि त्याची आपण लावून घ्या. थोडे सगळं आपण मसाला मिक्सरला लावून घेतलेला भाजून. आता त्याच्यामध्ये थोडंसं त्याच्यामध्ये आपण आपला मालवणी मसाला टाकूया. दोन चमचे मालवणी मसाला टाकला. थोडासा कलर काश्मीरी तिखट टाकूया, 1 चमचा काश्मीरी. आता ही ग्रेव्ही सगळं आपण ह्या मटणाला लावून ठेवूया आणि एक 15-20 मिनिटं त्याला ह्याच्यासाठी ठेवून देऊया आपण. त्याच्या मसाला मी व्यवस्थित मटणला लागतो. अशा प्रकारे आपण हे मसाला वगैरे त्याला लावून एक 10-15 मिनिटं त्याला ठेवूया, म्हणजे तो मसाला व्यवस्थित त्याला मटणाला लागणार आहे. अशा प्रकारे आपण ह्याला आला लसूण मिरी लवंग सगळी जी पेस्ट केलेली आपण ती लावून एक 15 मिनिटं ठेवली आहे. आता त्याला आपण फोडणीला देऊया. आता फोडणीला देण्यासाठी सर्वप्रथम आपण गॅस पेटवून घेऊया. गॅस पेटवून घेतलेला आहे. त्याच्यावर आपण एक मिडियम 5 लिटरचा कुकरमध्ये ठेवल्यामुळे लवकर शिजून येईल ते. एक 4 शिट्या करायच्या कुकरमध्ये आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण पुढची प्रोसेस दाखवणार आहे. आपण कुकर ठेवला आहे.
आपण त्याच्यामध्ये आता तेल टाकून घेऊया. तेल थोडं जास्त पण मटण आहे त्याच्यामुळे तेल टाकून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये सर्वप्रथम तमालपत्रीचे 1-2-4 पत्ते टाकून घेऊया. त्याच्यामुळे चव चांगली येते मटणाला. आणि आता हा एक छोटा कांदा कापून घेतला तो टाकूया. थोडासा लाल होईपर्यंत आपण त्याला भाजून घेऊया. कांदा भाजलेला आहे बघा जरा व्यवस्थित. आता त्याच्यामध्ये आपण मटण टाकून घ्या. थोडा ना आपण आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घ्या. आता थोडा वेळ त्याला असं घ्यायचं, विकून घ्यायची. सगळं आपण थोडंसं शिजवून घेतलेलं मटण. तर त्याच्यामध्ये आपण थोडं सोनाचा मटण मसाला टाकून घेऊया. त्याच्यामुळे चव चांगली येते. सोनाचा मसाला आहे जरा. त्याला आपण पाणी टाकून 4 शिट्या करून घेऊया. 4 ते 5 शिट्या केल्या तर चालतं. आपण याच्यामध्ये आता हे पाणी टाकून थोडा वेळ शिजवून 5 नंतर आपण त्याच्यामध्ये खोबरं टाकू. शिट्ट्या आपण 5 शिट्ट्या करून घेऊया. तर आता थंड झालेलं आहे. 4 शिट्ट्या आपण करून घेतलेल्या आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये खोबऱ्याचं जे वाटप केलेलं आहे ते टाकून घेऊया. अशा प्रकारे मटण शिजलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्या. कोथिंबीर टाकून आपण त्याला थोडं परतून घेऊया मस्तपैकी. त्याला आपलं मटण तयार झालेलं आहे. आपण त्याची आता टेस्ट करून बघूया. आपण त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू टाकून घ्या. आपण लिंबू कापलेला आहे. सोलकडे कांदा आहे. थोडंसं लिंबू चवीनुसार. सोलकडे हा भात आहे. थोडीशी चवगंध आहे. वाव, तुम्ही पण करून बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करून कमेंट द्यायला विसरू नका. नमस्कार.